हॅलो फ्रेंड्स, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सावली करिअर पॉइंट मध्ये. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत, तो म्हणजे संविधान सभेतील प्रमुख सदस्य. एकूण सदस्य संख्या विचारली जाते. सुरुवातीला आपली एकूण सदस्य संख्या होती संविधान सभेची 389. त्यानंतर ब्रिटिश भारतातून 292, संस्थानीय राज्यातून 93, मुख्य आयुक्त क्षेत्रातून 4. नंतर फाळणीनंतर म्हणजे 1947 ला भारतासाठी सदस्य संख्या वाचली 299. आता आपण शिकणार आहोत संविधान सभेतील प्रमुख सदस्यांची पदे. अध्यक्षपदी प्रेसिडेंट आपले प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती हे होते. उपाध्यक्षपदी HC मुखर्जी, त्याच्यानंतर VT कृष्णमाचारी हे सुद्धा काय होते, उपाध्यक्षपदी होते. घटना समितीचे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर भीमरावजी आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार हे होते. अजून घटना मसुदा समितीचे इतर सदस्य जे आपल्याला माहीत असणे गरजेचे ते आहे नल्लप्पा गंगाधर अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, KM मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, BM मित्तार, नंतर M माधवराव, DP खेतान, नंतर TT कृष्णमाचारी. सगळ्यांचे इमेजेस आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. संविधान सभेतील इतर प्रमुख सदस्य पंडित जवाहरलाल नेहरू, उद्देशिका म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन यांनी सांभाळला. सरदार वल्लभभाई पटेल, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, मौलाना अब्दुल कलाम आझाद, राजेंद्र प्रसाद, गोविंद बल्लभ पंत, सरोजिनी नायडू, फ्रँक मॅथनी. काय विचारते विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचे महत्त्वाचे मुद्दे काय? संविधान सभेची स्थापना विचारली जाते, ती कधी आहे? 1946 ला. संविधान स्वीकार कधी झाला तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी, आणि अंमलबजावणी कधीपासून झाली आहे? 26 नोव्हेंबर 1950 रोजी. अजून काय विचारले, एक महत्त्वाचा प्रश्न काय विचारला जाते, घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? डॉक्टर भीमरावजी आंबेडकर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. असेच महत्त्वपूर्ण नॉलेजसाठी, स्पर्धा परीक्षेचे महत्त्व प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आमच्या सावली करिअर पॉइंटला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जुळून राहा. धन्यवाद.